नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुक्कं मटण. त्यासाठी लागणारे साहित्य. कढईमध्ये आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यात कांदा ब्राऊन होईस तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटे, 1 टमाटा, 2 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, 1 लसूणच्या पाकळ्या पूर्ण एकजीव करून परतवून घेणार आहोत. त्यात आता थोडं तेल घालून दालचिनी, मिरं, लवंग, तेजपान, धणे सगळे एकत्र परतवून घेणार आहोत. सगळं एकजीव झाल्यानंतर आपण आता मिक्सरमधून सगळं वाटण काढून घेऊया. ब्राऊन होईस तोपर्यंत आपण आता छानसा कांदा भाजलेला आहे. आता आपण हे वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून मसाला करून घेऊया. इथे आपण इंडस शेगडीवर एक पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात आता तेल 2 चमचे, थोडं जिरं, त्यात थोडा बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा हळद, त्यात मटण छानसं धुवून घेतलेलं आहे आपण आणि त्यात टाकत आहोत. ते थोडंसं तेलामध्ये छानसं वाफवून घेऊया. त्यात थोडं पाणी घालून थोडी वरतून कोथिंबीर, याच्या 3 शिट्या करून घेऊया. आता पुढे शिट्या झालेल्या आहेत. आपण छानसा आता मसाला परतवून घेऊया. मसाला एकदम असा सुटेस तोपर्यंत परतवायचा आहे. तेल सुटले तोपर्यंत आपण मसाला परतवून घेतला. आता छानसं त्याच्यात आपण भाजी टाकून देऊया आणि थोडी मंद आचेवर होऊन जाऊ द्या. तुम्ही बघू शकता किती छानसा रंग आलेला आहे भाजीला. आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घेऊया. बघा, आपली छानशी भाजी झालेली आहे. आता आपण हे सगळे एका ताटात सर्व करून घेऊया. छानसा ना पराठा, राईस, निंबू, काकडी, लोणचं सोबत आजची आपली